कधी स्वप्नात पाहिलेल्या लाटा प्रत्यक्षात अनुभवायच्या असतील तर बालीचं नुसा पेनिडा म्हणजे स्वर्ग आहे. नमस्कार मंडळी, द रोमिंग ड्युअर्सच्या बाली सिरीज मधील तिसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे. आज आम्ही सकाळी 7 वाजताच तयार होऊन निघालोय, कारण आज आहे नुसा पेनिडा आयलंड एक्सप्लोरेशन डे. फेरी स्टॉपवर पोहोचलो, पण आमच्या फेरीला अजून अर्धा तास होता. मग काय, नाश्ता करायचं ठरलं आणि आम्हाला सापडलं एक भारतीय रेस्टॉरंट. मस्त गरमागरम पोहे आणि चहा घेतला आणि फेरी बोटसाठी रवाना झालो. मस्तपैकी फेरीमध्ये बसलो. 1 तासाचा प्रवास होता. जोरदार लाटा आणि निळाशार समुद्राचा नजारा एकदम भारी होता. आमचा इथला गाईड आम्हाला न्यायला आला आणि मस्त डोंगर दऱ्यातून आमचा नुसा पेनिडा प्रवास सुरू झाला. तब्बल 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो या स्वर्ग समान ठिकाणी. ब्रोकन बीच आणि एंजल्स बिलाबॉंग अशी वेगवेगळी ठिकाणी आम्ही पाहिली. खूप कडक ऊन होतं, पण तरी फोटोज आणि व्हिडिओज काढायचा मोह काही आवडता आला नाही. आता आला आजच्या दिवसभरातील सगळ्यात अवेटेड मोमेंट, स्नॉर्कलिंग ॲट मल्टा बे. स्नॉर्कलिंग करायचं स्वप्न तर होतंच आणि आज ते पूर्ण देखील होणार होतं. बोटीतून मोठ्या लाटा पार करत करत मजा केली आणि एकदाचे पोहोचलो आम्ही मल्टा बेला. रंगीत मासे, सुंदर कासव पाहून खूप भारी वाटलं. आम्हाला देखील मंतारे बघण्याची खूप इच्छा होती, पण ते काही दिसले नाही. असो, पण मासे आणि कासव बघून मन भरून गेलं. परतीचा प्रवास सुरू झाला. बालीमध्ये पोहोचताच भूक लागली. मग काय, गाठलं एक लोकल शॉप. आज भारतात होळीचा पहिला दिवस होता. आईच्या हातच्या पुरणपोळीची आठवण झाली, पण इकडे कुठे होळी पाहता येणार. पण आम्ही हॉटेलमध्ये पोहोचताच आम्हाला बॉनफायर दिसलं. तेव्हा वाटलं हीच आमची परदेशातली होळी. चला भेटूयात पुढच्या भागात.